नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। तर मित्रांनो, आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट MBBS झालं, प्रायव्हेट MBBS झालं, त्यानंतर BAMSचा कट ऑफ किंवा जे MBBS आहे त्यांचा कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज काय कट ऑफ होता तो बघितला। भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट येत होता सर BAMSचा काय कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ असेल, BHMSचा असो, BDSचा असो, BVMS यांचा काय कट ऑफ असेल। तर मित्रांनो, मी तुम्हाला मागे एक PDF दिली होती, त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की तुम्हाला या PDF मध्ये काय आपल्या मेडिकल फील्ड महाराष्ट्रातील त्यांचा सर्वांचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट दिलाय, तरी भरपूर विद्यार्थ्यांना ती PDF रीड करता येत नाही। तर मी आज तुम्हाला पुन्हा ती PDF ओपन करून दाखवतो आणि ती कशी रीड करायची ते सांगतो। PDF मध्ये तुम्ही स्क्रोल केलं ना तर सर्वात पहिले तुम्हाला MBBS दिसेल, त्यानंतर प्रायव्हेट MBBS, त्यानंतर गव्हर्नमेंट जे BDS कॉलेज महाराष्ट्रात त्यांचा कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलाय। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आपले गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज महाराष्ट्रामध्ये त्यांचा हा कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे। त्यानंतर ह्याच्यात बघा एक फर्स्ट कॅन्डिडेट दिला आहे, फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट, हा लास्ट कॅन्डिडेट SC कॅटेगरीचा। आता हा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे, ही त्याची कट ऑफ AR होती आणि त्याचे मार्क्स होते। तर ही PDF अशी रीड करायची, तुमची जी काय कॅटेगरी आहे ती बघा। समजा आता एखादा NT1चा कॅन्डिडेट आहे आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज संभाजीनगरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे NT1चा, तर त्याचा जो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती होता बघा, 1,53,352 या रँकवाल्या विद्यार्थ्याला तिथे लास्ट ॲडमिशन भेटलं। रँकच्या वरचे जेवढे काही विद्यार्थी ना त्यांना हे कॉलेज 100% भेटेल, आणि जे कोणी बाउंड्रीचे विद्यार्थी ना समजा त्यांना हे कॉलेज पाहिजे त्यांना पण भेटण्याचे चान्सेस, कारण की गव्हर्नमेंट MBBS कॉलेज वाढेल, त्यानंतर प्रायव्हेटचे काही कॉलेज वाढेल, आणि त्यामुळे जे कोणते वरचे कॅन्डिडेट आहे ना ते तिथे ॲडमिशन घेतील, त्यामुळे या कॉलेजचा कट ऑफ अजून थोडा कमी येईल। गव्हर्नमेंट BHMS कॉलेजचा कट ऑफ दिला आहे कॅटेगरी वाईज, आणि एकच कॉलेज आहे त्याचं जळगावला। त्याच्यानंतर जे काय प्रायव्हेट BHMSचे कॉलेज आहे त्यांचा कॉलेज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ दिला आहे। हे समजा OBC कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे, त्याचा हा तो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट, त्याची रँक दिली आणि त्याचे मार्क्स दिले। तुम्ही वाटलंच तर स्वतःची रँक चेक टॅली करा की आपल्याला कोणतं कॉलेज भेटते। तुमची जी रँक आहे ती जर लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटच्या वरती असेल तर तुम्हाला ते कॉलेज 100% भेटेल। मित्रांनो, या PDF मध्ये वेगवेगळ्या जे कोर्सेस आहे महाराष्ट्र मेडिकल त्यांचा कट ऑफ दिला आहे। ते कोर्स कोणते एक MBBS झालं, त्यानंतर BAMS असो, BHMS असो, BUMS असो, फिजिओथेरपी आहे, नर्सिंग आहे, यातले जे कोणते गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्यानंतर आपले प्रायव्हेट कॉलेज असो, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असो, त्यांचा कॅटेगरी वाईज कट ऑफ म्हणजे रँक दिला आहे जो लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता आणि त्याचे मार्क्स दिले। आता ते तुम्ही टॅली करा, आणि जर कोणाला काही अडचण येत असेल याच्यात तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जे कोणते विद्यार्थी एखाद्या कॉलेजच्या कट ऑफ रँकच्या बाउंड्रीवर आहे तर त्यांनी मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल। आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद।